विद्यार्थी आहेत का? आपले आलेले जे पाहुणे आहेत ते आपले घरचेच आहेत, आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे, तरी पण त्यांचं स्वागत गीत म्हणणारे तुम्ही आहेत. आम्ही काय आम्ही आला नाही काय तर गेला सोडून बस. तुझ्याकडे नाही का माणसं कुठे आहे तुझी स्वागत गीत म्हणणारी? सगळे विसरले की काय? नाहीये कोणी स्वागत गीत म्हणणार? हरकत नाही, आनंद आहे. पुढच्या वेळेस आपण करूया. पुढच्या वेळेस आपल्याकडं आज तुम्हाला भेटायला पहिले डॉक्टर साहेब आलेले, डॉक्टर रवींद्र गोसावी. तुमची तपासणी त्यांनी केली आहे. ते फक्त तपासणी करत नाही, परंतु शारीरिकदृष्ट्या तुम्ही कसं सक्षम व्हावं, काय व्हावं ते तुम्हाला मार्गदर्शन करते. आणि सगळ्यात जणांना तुम्ही फक्त त्यांचं भाषण ऐकायचंय आणि आज त्यांचं भाषण महत्वाचं. मी फक्त सांगणार आहे, हे जे तुमचे काका लोक आलेले आहेत त्यांची तिथं ओळख करून देणार आहे. बाकी आम्ही सातत्यानं तुमच्याबरोबर येतोच आहे. सगळ्या गोष्टी ज्या ज्या पाहिजे असतील त्या त्या गोष्टी आपण इथे केलेल्या आहेत. ते वृक्षारोपण असेल, तुम्हाला काही मदत असेल, तुम्हाला पंख्या हव्या असतील, तुम्हाला सत्रांच्या हव्या असतील, तुम्हाला घड्याळ हवा असेल, ज्या ज्या आवश्यक त्या त्या वेळेला आपण गेल्या 41 वर्षामध्ये दिलेले आहेत. तुम्ही नवीन आलात, तुमच्याकडे कसं होतंय, एक विद्यार्थी 10वी पर्यंत शिकतो, नंतर शाळा सोडून जातो, तो 4 वर्ष फक्त थांबतो. या शाळेचा आतापर्यंत इतिहास आहे, या आश्रमाचा आतापर्यंत इतिहास असा आहे की या आश्रमामध्ये जे जे विद्यार्थी आले ते चांगले सक्षम झाले, शिक्षणानं सुद्धा सुसंस्कृत सुद्धा झाले. म्हणजे इथे ह्या नशिबानं ह्या केंद्राला आजपर्यंत खूप चांगले 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 मार्गदर्शक विद्यार्थी आणि शिक्षकही मिळत गेलेले आहेत. त्याच्यापैकी एक अशोकर मॅडम तुमच्याजवळ आहे, असा टोपाने आले, त्याच्या आधी संदीप होते. अशा लोकांनी तुमचं सर्वात आधी सकाळी 7 वाजता उठल्यानंतर शाळानंतर ते सगळे तुम्हाला शिस्त लावली. जे तुमचा जो विकास केलाय तो विकास या संस्थेमध्ये केला जातो. म्हणून आम्हाला ही संस्था आवडते, म्हणून या आम्ही संस्थेमध्ये येतो. आणि जे जे आम्हाला शक्य होईल ते आम्ही या युथ काउन्सिल नेहरू या संस्थेच्या मार्फत करतो. इथे जे सगळं आलेले आहेत हे सगळे सदस्य आहेत. म्हणजे आता या सगळ्यांनी 70 ओलांडलेली आहे, तरी एवढ्या पावसात एवढ्या उत्साहानं ते आलेले आहेत. डॉक्टर रवींद्र गोसावी साहेब त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या शेजारी बसले जे आर पाटील काका, त्यांनाही तुम्ही ओळखता, ते आपल्या संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष आहेत. त्याच्या बाजूला बसलेले अशोकराव महाजन काका, ते पण इथे खूप वेळा आलेले आहे, ते पण संतरीच्या पुढचे आहेत आणि संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. त्याच्या बाजूला म्हणजे कोपानंतर बसलेले आहे, ते बिचारे आता नवीन आलेले आहेत. आता त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, म्हणून त्यांना बऱ्याच गोष्टी थोड्याशा आता ऍडजस्ट व्हायला वेळ लागेल. नवीन ठिकाणी थोडा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो, पण ते होतील आणि चांगल्या तऱ्हेनं तुम्हाला सुसंस्कृत करतील, शिकवतील, तुम्हाला शिस्त लावतील याचा मला विश्वास आहे, खात्री आहे. कारण जो माणूस शिकतो जो तयार होऊन येतो, जो जे टिळक आहेत काका वयस्कर झाले, त्यांचं पण एकीकडच वय आहे. त्या संस्थेला चांगली शिस्त लावलेली आहे. इथे जी माणसं पाठवतील, जी माणसं तुम्हाला एक शिक्षक म्हणून आले, प्रमुख शिक्षक म्हणून आले, त्यांनी चांगले संस्थाक्षम विद्यार्थी घडवले आणि तेच विद्यार्थी आज चांगल्या कॉलेजमध्ये शिकून चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, चांगल्या पदावर कार्यरत आहे, सरकारी कंपनीत आहे, काही गव्हर्नमेंट कंपनीमध्ये आहेत, काही प्रायव्हेट मध्ये पण आहे, सरकारी अधिकारी म्हणून काही नावाजलेले आहेत. मला वाटतं एक जण फोन केली 4 का 5 वर्षापूर्वी पोलीस खात्यात पण नावाजलेलं काम केलेलं आहे. असं पण एक तिथे ह्या आश्रमांनी तयार केलेलं आहे. त्याचा आम्हाला नेहमी सातत्यानं फार अभिमान वाटत असतो की जरी युथ काउन्सिल एक संस्था असली तरी या संस्थेचे जे सहकारी तिथे थांबले आहेत, तिथे रवींद्र थांबले आहेत, तिथे दिलीपराव चिंचोळे आहेत. ही माणसं आहेत ना, एकाच्या मागे 100 100 माणसं आहेत. ह्या लोकांनी वेगवेगळ्या संस्थांना सांगून, त्याच्यामध्ये काय पत्रकार पण आहे, त्यांनी प्रसिद्धी म्हणण्यापेक्षा आपल्या इथे जे चांगलं काम करतो, तिथे जे चांगले विद्यार्थी घडवले जातात त्यांच्यासाठी कार्यक्रम घेऊन इतरांना सांगितलंय ते प्रसार माध्यमाच्या, कारण तोंडी सांगून बऱ्याच लोकांना पटत नाही. एखादी गोष्ट असेल
तर ती जर पेपरात आली तर लोकांना ते पेपराची बातमी आली म्हणतो की नाही आपण तशा तऱ्हेनं आहे तिथल्या संस्थांचा आम्ही प्रचार प्रसार करायचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कारखान्यामधली लोक, काही ग्रुपची लोक, काही मोठ्या मोठ्या संस्थांची लोक इथे आलेली आहेत आणि ह्या संस्थेला वेळोवेळीमध्ये करतायत. म्हणून या संस्थेच्या घराला विस्तार वाढलेला आहे. हा असाच वाढलेला नाहीये. गेले 40 वर्षापासून वेगवेगळे शिक्षक आले. मॅडम माझ्या शिक्षिका आल्या ज्यांनी तुम्हाला शैक्षणिक नवीन आधुनिक शिक्षक जे आपण म्हणता येईल ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतायत. केलेला अनेकांनी केलेला आहे. त्यांनी पहिली सुरुवात मला वाटतं मॅडमनेच केली आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला कॉन्फरन्स शिकवत होतं. कॉन्फरन्स निघाय वस्तू मलाही माहित नव्हतं. तर तुमच्याकडे प्रश्न घेतला. तर आता ग्रामीण भागामध्ये येऊन तुमच्यासारखे मुलांना येऊन ही लोक ते शिकवतायत, चांगली मुलं तयार करतात. त्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो. म्हणून काहीतरी पूर्ण फुलाची मदत करावी या दृष्टीनं आम्ही दरवर्षी तुमची शाळा सुरू असताना शैक्षणिक साहित्य देतो. तुम्हाला दर्जेच्या वस्तू आज पण आणलेल्या आहेत. साबण आहे, कपडे आहे, मला वाटतं असे विषय आहेत. तुम्हाला सगळ्या निश्चित आहे त्याच्यामध्ये चॉकलेट आहे. चॉकलेट काय आहे माहितीये काय? तुम्ही हो हे यासाठी आता त्यांचा 19 तारखेला वाढदिवस आहे. त्या हिशोबानं त्यांनी तुम्हाला कपडे म्हणलेले आहे. त्यांचा वाढदिवस आहे म्हणून जे लाडू तुम्हाला खायला दिले सकाळी तर आमचे जे डॉक्टर नंदा म्हणून आहेत त्यांच्या एक ते आता 80 पर्यंत गेले. त्यांच्या पत्नी एक्सपायर झाल्यामुळं त्यांच्या एक वर्ष लागतात. त्यांच्या स्मृतीरित्या त्यांनी परत इथे घेऊन गेले. तिथे त्यांनी मेडिकल काम घेतलं आहे. तिथे सगळ्या मुलांचं वैद्यकीय त्यांनी सेवा दिलेली आहे कुटुंबाला येऊन. तर त्यांनी मुलांना लाडू पाठवलेले आहे. या दोन पण त्यामध्ये असं त्यावेळी वेगळं भावनिक आधार आम्ही तो घेऊन आलो. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. मला खूप लागलेला आहे. तर हे सगळं बघून याचा विचार करून मी आता तुमचं मेडिकल चेकअप झालं बरोबर आहे. बऱ्याचशा गोष्टी डॉक्टरांना आणलीच पाहिजे तुम्हाला शाळेत जायचं म्हणून डॉक्टरांनी त्यांनी बदल केलेले जे काही ऑब्झर्वेशन आहे तुम्हाला बघून त्यांनी इथेच नाही तर अनेक आदिवासी पाड्यामध्ये पाडा असो पालघर असेल तिथे ग्रामीण भाग आहे. आदिवासी भाग आहे. त्या आदिवासी भागातल्या मुलांचं त्यांनी आरोग्य संवर्धन केलेलं आहे. आरोग्याची सुविधा घेतलेली आहे. वैद्यकीय सुविधा घेतलेली आहे. चिकित्सा केलेली आहे. उपचार केलेले आहेत आणि औषधही करून दिलं. मी त्यांनी जे सांगते ते खरं मार्गदर्शन रवींद्र बोलत आहे की मी आत्ताच्या मुलांना ऑब्झर्व केलंय त्यांना ज्या अडचणी आहेत त्याच्यातून स्वतः मार्ग असलेली आणि तिथं काय तुम्हाला शक्य आहे ते मार्गदर्शन करावं.